काय ग पोरीनो, कशाला हाका मारताय? मथुरीच्या बाजारी जायचंय. मग आले हा. पोरीनी हाका मारीला या म्हातारा मावशीला, माझी पोरही कुठे दिसेना, राजा शोधून जगून आयो रामा राम माझी गडबड राहिला. कशाला बोंबलत होती? मथुरीच्या बाजारी जायचंय. मग तुम्हाला मथुरीचा रस्ता माहित नाही? मग तुम्ही कशाला पुढे पुढे करता? पहिलंच मला बोलवायचं होतं ना. बरं, तुम्हाला रस्ता माहित नाही, रस्ता माहित नाही ना. मग आपण पोरी पोरी मिळून मथुरीच्या बाजारी जाऊया. तुम्हाला मी रस्ता दाखवते.
आपण जायचं तर मथुरेला खरं. कोणी काय नेसलं ते मला सांगावं लागेल. सांगितलं पाहिजे का? हो हो सांगितलंच पाहिजे. तर कर्म एक सांगते. मी घेतले तू. काय घेतलं? मी घेतले. काय मेनीचं रूप घेतला नाही तू. हो बाजू अगं चंद्रा तू काय घेतलं ग? तू काय घेतलं? मेनीच अजून नाही मोठी झाली बाई आणि घेतलंच नाही. चल बाजूला हो. तर पोरीनो, आपण मथुरे बाजारी जायचंय. अगं राधे, काय गं मावशी? हा एवढा मोठा मथुरेचा घाट, ही वळणाची वाट. तर तुला एखादं गाणं वगैरे नसेल तर म्हण ना. मला कोणतं गाणं येत नाही तुला. अरविंद भोसलकर यांचं नाव घ्यायचं मावशीने. पॅप्सी कंपनीने बनवला कोक. पॅप्सी कंपनीने बनवला कोक आणि आमच्या अरविंद लावाला लागला 3 पत्त्याचा शोध. त्याचप्रमाणे अमोल सावंत यांच्याकडून मावशी होळीसाठी 51 रुपयाला परदेशीकडे तरी मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. अमोल सावंत. अहो अमोलराव, तुमचं नाव घेते हा. शंकराच्या पिंडीला नागाचा वेडा. शंकराच्या पिंडीला नागाचा वेडा. हो अमोलराव, मी तुमची म्हैस आणि तू माझा रेडा. शाबाश शाबाश. आहा शाबाश. चल 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 चल. हे मावशी चल. आहा ये. आहा. आहा आहा दुसरं गाणं आहा
देवकीचा दंड देवकी माता दुर्गातोय त्यांची न गाता आला आनंदाचा बाळ कृष्ण गणाचा काळ राधी आला आनंदाचा बाळ कृष्ण गणाचा काळ एवढे घाईघाईने बोलवण्याचे कारण कोणते? अरे तुझ्या एवढ्या घाई गडबडीने बोलवण्याचे कार्य म्हणजे एकच आहे 16 सहस्त्र 360 गोपिका मिळून मथुरीच्या बाजारी चालले त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचे ही कामगिरी तुम्हाला करायची आहे बघ. ठीक आहे देवा, या आपण. अरे काय पेंद्या, बोल सुद्धा मा अरे श्रीकृष्ण देवाने आपल्याला कामगिरी सोपवली. अरे ती तरी कोणती तुला काय कानात काय घातलं होतंस? काय काय झालं काय घातलं होतंस कानात? मला माहितच नाही. एवढं कसा फोडून असं सांगित होतं. सांगित होतं? कृष्णदेव, असं? तेव्हा कुठं नाही गेला होतास? गेलो होतो. काय काय फोडतोयस? काय अरे हस्त काय फोडतोयस? अरे हस्त अरे काय तुला माहित बोलतोय? नाही? अरे तू काय ते कामगिरी सांग. हा? हा, काय मध्ये तुम्हाला येतं? अरे ये बा. हा. अरे कृष्णादेवाने कामगिरी सांगितली तुला माहित आहे काय? अरे पण सांग ना, सांग. अरे 16 सहस्त्र 360 16 गोपिका मिळून सहस्त्र. एक मंदिर बांधून काढले. 360 हा गोपिका मिळून मथुरेच्या बाजारी चुकल्या. अरे होय मग त्यांचा रस्ता प्रतिबंध आलाय काय पण प्रतिबंध म्हणजे का रस्ता अडवायचा आहे अडवायचा आहे. आता काय उभा आहे? उभाच आहे म्हणून खाली अडवायचा आहे. काय म्हणतोस? काय तुला माहित नाही? अडवायचा आहे? मग तू तिथं आडवा राहशील का उभा अरे राहशील? तुला माहिती सांगितलंय. ए, दोघांना 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 नाही तुला. हा बरा आहेस तू? वाट्याला दोघांना येतो. नाही, नाही, नाही. एक ग्लासाची आली नाही. तुला दोघांना. दोन पाहिजे. हा मग तेव्हा कसं बोलतोस? काय? एकदाच पिऊ नकोस. हा? आणतो मी. मग तू पितोस ना? हा मग दोन. काय तर? काय का काय पाणी हा, पाणी. मग असं सांग. हा, मग त्याचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे बघ. अरे पण माझ्यानं काही झेपणार नाही. काय म्हणतोस काय? माझ्या तुझ्या काही जमणार नाही आणि माझ्या काही जमणार नाही. मग आम्ही ह्या करतोय. ए! अरे ह्या सगळंच करतील. अरे तिचा हा करील असं वाटतंय. अरे पागल बघ. बाबा, काय करशील काय काम? आडवं राहायचं आहे. अरे आडवं राहायचं आहे. काय म्हणतो? म्हणून देतो. हा, म्हणून आणतो. काय आमचा हात चढलाय? तुझ्याकडनं बोलून घेस ना? हा? नुसतं म्हणून देतो. म्हणता काय म्हणून देतो पण गप्प बस. हा ते मोठी का? ह्या काय म्हणतो?
पाहिजे 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 म्हणतोय पाहिजे म्हणतोय काय म्हणतो काय झोपतं घेऊन तयारच आहे वाटतं तो माझ्या काय करायचं माझ्या जोडीचा वाकड्या आहे बघ वाकड्या पण तो कामगिरी 100% घालणार अरे 100% घालणार पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे तो काय वाकड्या पण बोलतो बॉबल्या हो अरे पण त्याच्यात आपलं नुकसान अरे तो बॉबल्या बोलतो काय समजत नाही हागायला बोलतो का बसायला बोलतो हे समजत नाही अरे मग समजून घेशील मी त्याला समजून घेतो घेशील माझा वाकड्या वाकड्या रे एका पायावर एक पायावर तो अरे येल अरे फक्त एकदा हात मार अरे तांबलावर गेलाय उलटा पुढा करून हात मार अरे आम्हाला आवाज जाणार आहे इथनच मार आता इथनच मार हा मग आता मार इथनच अरे वाकल्या तू कशाला वाकडा होतोय इकडं खूप मजा अरे तेजा सुदामा अरे तेजा सुदामा आता तुम्हाला काय सांगू वरच्या राणी चुकली माझी गाय हो काबू वरच्या राणी चुकली माझी गाय हो काबू माती हो गाय आणि वै दमले नाचती गाय तिच्या मागे धावता तिला कशाला
प्रतिबंध करायचा आहे म्हणतो लाख मारलेली काय म्हणतो काय? म्हणजे उत्ताच म्हणतो तो ऐकतो उत्ताच म्हणतोय मी मग तुला माहित नाही काय माहिती काय म्हणतो काय काय माहिती? नाही कुठं म्हणते रे काय हा. अरे धन्यवाद बोला. चल क्या वाटतं? चला तो बोंबल्या नाही. चल क्या वाटतं? मग मी काय म्हणतो हे सांग ना काय तर सांग त्याला अरे माझा हा खास दोस्त वाकड्या बोलतो बोबल्या हा. बरोबर आधीच सांगितलं बरोबर आहे बरोबर आहे आपलं कसं रोखतो रोखतो बरोबर आहे हा बरोबर आहे बरोबर हा रोखतो कारण तू काय बोलतोस तर समजत नाही अरे एका अरे बोटाच्या टोकावर का बोलता जातो का वो काय बोलतोय होय बोलवायला नको म्हणतो तुला हाक मारायचं कारण कृष्णदेवाने कामगिरी सोपवली होय अरे कशा जेवण आहे. म्हणजे काय विचारतोस तू कुठे जेवण आहे उद्या नाही उद्या नाही परवा नाही बोल उद्या जेवण नाही उद्या ह्याची नाही उद्या आपल्या अरे आवर आवर रे अरे आवर त्याला अरे असा जाऊ नको पक्क नाद घेतील हा भाई तुला टाळ्या करून गल्लीला सोडतील इमान काय म्हणत गुलगुलीत जाऊ अरे वाकड्या आपल्याला कृष्णदेवाने कामगिरी सोपवली 16-17 गोपिका मिळून मथुरीच्या बाजारी चाललो मग काय त्यांना जेवाय वाढायचं काय ना काय अरे तुला काय मग काय काय म्हणता तुम्ही अरे मग काय विचारतो काय विचारतो ह्या पोर मध्ये दिसतो हा गोपिका मिळून मथुरीच्या बाजारी चाललाय त्यांचा रस्ता प्रतिभा करणे हे आपलं काम आहे अरे बापड्या. अरे ही कामगिरी आमच्या नाही म्हणून तुला बोलवली नाही बोल आणि आमच्या शाळा जाणता तूच आहेस रे बघू 360 आहे बघ तुला सक्त पडती तुझ्या उठणार नाही तुला झेपल ना का नक्की नक्की झेपल आम्ही बोलावली नाही तू आम्हाला नाही बोलावलाय अरे बाबा धीर घे झेपल म्हणतोय ना तू आवर स्वतःला आवर स्वतःला तू झेप त्यांचा रस्ता हे आपलं काम आहे हे बघ मी नाही मानला एका भोवताच्या टोकावर अरे मी नाही बाबा. मी सांगतोय अरे तिच्या त्याचा आहे त्याचा भोवताच्या टोकावर तिच्या टोकावर बघ. अरे तुला सांगायचं काय ना काठीच्या टोकाकडे बघ मग तुला समजेल काय बोला बाबा काठीचं टोक असं तुम्ही टोकाला बोलतो तू म्हणतो ह्याच्या
लोकांकडे बघा तिला बरं. असं कसं? अरे मी सांगतोय काय? एका लोक कसं फिरल तसं तुला डोळे दिसतील. त्याचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे बघ तुला. मी जशी काठी फिरवी ताता गरा 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 भरा भरा ना आत भरलाच तर परत या पाण्यात लवकर. परत नाही येणार नाही. त्याच्यात एक व्यक्ती आहे. मग आणि येशील मग माझ्या या काठ्या टोकाबरोबर मी दाखवतो. हा, जाऊ दे. काय झालं? हात काय पडत आहे? काय बघितलं? अरे तिकडे म्हैस बघितली मी. अरे काय म्हैस ती माझी म्हैस आहे. विदाऊट शिंग नाही तुझी मगाशी काय नेमकी गेली कुठं? आता मावशी उतरली नाशी गेली. काय म्हणतो असं बाबीला ती म्हैस नाही. मग काय सांगत आमची मावशी आहे. मावशी मावशी आहे. अरे त्या पुरींची मावशी आहे. जाणी जानती ना बा, पुरींची मावशी. बाई. माझ्या आईची बहीण. म्हणजे? आईला सांगत तुझ्या आईची बहीण. असं. हा, मग अडवायला गेला. अडवायचं आहे. हा, म्हणजे दोघांनी पण आपल्या आईला सांगितलं का मावशी आले म्हणून? मी सांगणार होतो. दोघांनी पण सांगितलं. मग बिचारी बघायला आले असती. अचानक कशी येईल तर मावशीला सांगितलं घेऊन ये. मावशीला नवं. मावशीला सांगितलं ना आईशीला बघायला. मला तर नाश्ता मागेल. काय म्हणतो आधी तो काम तुडून झाल्याने नाश्ता मागेल. जर तू मावशीला ठेवलंस तर दूध दूध तुला भेटल. हा तुला चाटाय भेटल. आम्ही फक्त खायचा तर. अरे असं काय करतो? अरे तू वरचा का तुझं म्हणजे तू वरचा खा. त्याच्यामध्ये कोणाला वेगळा देता. वरचा खा. तू वरचा खा. वरचा रस खा. आम्ही काय उरलं तर खाऊ. आठव लवकर. ही कामगिरी लवकर झाली पाहिजे बघ. सांगतो समजून सांगतोय. मग. मी समजून बसतो. मावशीला जाऊन काय विचारशील? काय विचार मावशी आलेल्या कुठून आणि जाणार कुठे? त्या पुढं बोलायचं होतं. आता विचारायचं. अरे काय झालं काय? आवाज दिला काय तुमची? आवाज दिला? मग फुस काय? मावशीला जाऊन विचार तुम्ही आलेल्या कुठून आणि जाणार कुठं? असं विचारू. जा थांब जरा. येतो मी. जरा ती अक्षरात जा. आवाज दे. हा. शाबास.
ए मावशे तू यावेळी नाम किती जाते मी काय तुझी नवरी निवडी आहे की काय? अरे मावशी मी नवरे बोललो तुला मी नवरे नाही ना एक तर मेल्या तुझ्या आईशीची बहीण म्हणतोस बहीण भाई आणि जवळ बोलवतोस. अरे मावशी तुला मोकळा बघायसाठी बोलतो अरे पण मेल्या तू आहेस कोण? मी कोण माहित नाही तुम्ही मला अजून ओळखला नाही मावशी नाही मेल्या तुला नाही ओळखलं. तू मला नाही ओळखला मला नाही ओळखला तू काय मावशी मला ओळखत नाही मीच तो कोण रे मेल्या तू? मीच तो अरे कोण? मेंढ्या सुदामा वाकड्या दिसतंय मेल्या तू वाकडी आहेस ना? वाकड्या नाही आता कुठला पण आहेस. काय म्हणजे तुझ्यासारखं नाही आम्ही आमच्या कायद्याने चालतो तुला देवाच्या हुकमाने बसलं पाहिजे इथं अरे देवाच्या हुकमाने बसलं पाहिजे. मग तुमच्याकडे काय कायदा वगैरे आहे का? आहे ना कायदा मग वाचून दाखवा. बसतो गवळ्याच्या दारी जाऊ नको तू बाजारी जाऊ नका तू बाजारी तू काय बघतोय रे पायाकडे बघतोय हा? पायाकडे असं बघायचं नसतं मावशीकडे बघ मावशीकडे वाकड्या मावशीकडे कशी दिसते ए वाकड्या वाकड्या मावशीला विचार काय विचारू? आमच्या कायद्याने आणि देवांच्या हुकमाने तुला इथं बसलंच पाहिजे. मावशे आमच्या कायद्याने आणि देवाच्या हुकमाने तुला इथं बसलं पाहिजे बसलंच पाहिजे. हा बाय, बसलं पाहिजे. कायदा ऐकलाय की नाही अरे तुझ्या कायद्याने आम्ही बसत नाहीये मग? आम्ही जमलो म्हणून इथे बसतो. कायद्यानं कायदा नाही बसायचा असं म्हणणं आहे तुझं. हो, आपण थकलो म्हणून मावशी त्याच्या बोटाच्या टोकावर बसतात बस आणि बस कसं घालू? बस आणि अरे सगळं काम तू केलंयस. काय काय बस. पण मावशी बसले का बघून ये. तिला पण बघून ये. काय कामगिरी केली काय मारी मावशे अरे मावशे
पाठीला पाहिजे काय मग पाठीला मागते मावशीला आहे ना मावशीला कणा आहे ना तात आहे तिला बसता येत नव्हतं मागणं 2 देऊन टाकले 2 देऊन टाकले 2 चल मग आता मी काय म्हणतो कामगिरी तर आपण पार पाडली आता बघूया. बघूया. चल, चल. चला तुला उचलून घे.